नांदेड ग्रामीण व मुदखेड पोलिसांची रेतीमाफीवांवर मोठी कार्यवाही। गोदावरी नदीपात्रात एकाच वेळी 5 रेती घाटावर छापेमारी। हायड्रोजन गैस कटरचे सहाय्याने साहित्य नष्ट। एकूण 2,27,00,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। नमस्कार, माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज रेती उपसा व वाहतूक करणारे लोकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते। यावेळी माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली माननीय श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर, माननीय श्री सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय श्री प्रशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर नांदेड यांनी वांगी इंजेगाव नागापूर सिद्धनाथ पुणेगाव तसेच बारड व मुदखेड हद्दीतील गोदावरी नदी पात्रात आरोपित नामे योगशे मास्के देवानंद महरके महेश मस्के साईनाथ महरके चौघे राहणार नागापूर धोंडीबा सोनटक्के राहणार ब्राह्मणवाडा व ज्ञानू पुयड संभाजी पुयड दोघे राहणार पुणेगाव व तुकाराम ठोके राहणार इंजेगाव चोरून लपून अवैध रेती उपसा करत आहेत अशी माहिती मिळाली होती। या माहितीवरून वरील सर्व पोलीस टीमने सापळा लावून दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता वरील सर्व अधिकारी व अंमलदार हे बोट हायड्रोजन कटर पेट्रोल ड्रोनच्या व इतर आवश्यक साहित्यासह वांगी इंजेगाव नागापूर सिद्धनाथ पुणेगाव बारड व मुदखेड हद्दीचे गोदावरी नदीपात्रातील रेती घाटावर जाऊन एकाच वेळी छापा कारवाई केली। सदर ठिकाणी गोदावरी नदीपात्रातील रेती फायबरच्या सहाय्याने मोठ्या बोटमध्ये भरून नदीकिनाऱ्यावर आणून गोळा करून तसेच मजुरांच्या सहाय्याने इंजिने व तराफ्याद्वारे रेती चोरी चालू असताना सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली व वरप्रमाणे मुद्देमाल जप्त केला। नदीतील व नदीकिना यावर लावलेल्या बोटी जप्त करून त्या घेऊन येणे शक्य नसल्याने त्या हायड्रोजन कटरच्या सहाय्याने कापून बुडवून नष्ट केल्या। तसेच तराफे व इंजिन जाळून कापून नष्ट केले व काही मुद्देमाल जप्त करण्यात आला। अशा प्रकारे सदर घटनास्थळांवरून एकूण 2,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक मटवाड साहेब यांनी पंचासमक्ष जप्त केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। वरील नमूद आरोपीविरोधात कलम 303, 2, 3, 5, भा. न्या. सम. कलम 48, 7.48, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे।